सर्वात प्रथम मी आपणा सर्वांच्या वतीने युगपुरुष महापुरुष आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि आज वेळात वेळ काढून या संपूर्ण आपणा सर्वांना संबोधित करण्याकरता या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय आणि प्रत्येकांच्या अडीअडचणीच्या काळात धावून जाणारे आपल्या सगळ्यांचे आवडते देवेंद्रजी या ठिकाणी आलेत। त्यांचं या ठिकाणी अतुल बाबा आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत आणि आपण लोकशाहीतल्या राजांच्या वतीने मनापासून या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो। व्यासपीठावरती उपस्थित असलेले आनंदराव नाना असतील, सुरेश बाबा असतील, मदनराव दादा असतील, आमचे मित्र राजू यादव असतील, सुनील काटकर असतील, सर्व जे काही मान्यवर या ठिकाणी आहेत या सर्वांना आणि आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी माझं मी थोडक्यात, कारण की आपल्या मनोगत व्यक्त करणारे, कारण की आपल्या सगळ्यांना देवेंद्रजींचं मनोगत ऐकायचं आहे। खरं तर मागच्या ज्यावेळेस माझी निवडणूक झाली लोकसभेची त्यावेळेसच अतुल बाबांचा निकाल हा त्यावेळेसच लागलाय असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, समोर कोण आहे याच्यापेक्षा त्यांच्या माध्यमातून लोकहिताचे कामं किती झाले। 1 2 3 4 5 6 म्हणजे 60 वर्ष, म्हणजे ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचा काळ जर पाहिला तर मग आनंदराव चव्हाण साहेब असतील, प्रमिला काके असतील, पृथ्वीराज बाबा असतील, यांच्या घरात जवळपास 60 वर्ष सत्ता केंद्र होते। आणि 60 वर्ष सत्ता केंद्र असताना ऐन तारुणीच्या काळात ज्यांच्याकडनं ह्या संपूर्ण लोकांच्या अपेक्षा होता PMO ऑफिसचे ते, पण 60 वर्षाचा कालावधी जाऊन सुद्धा ह्या संपूर्ण कराड शहर तर लांब राहिलं, पण संपूर्ण सातारा जिल्हा सुद्धा दुर्लक्षित राहिला। आणि हे मी सांगण्यात मागचं कारण एवढंच आहे की जेव्हा त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात, ऐन उमेदीच्या काळात त्यांना जे जमलं नाही, आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल असं आवर्जून या ठिकाणी सांगायचं। गेलेली वेळ आणि समुद्राच्या लाटा मग कोणी पण असू दे कोणासाठी कधी थांबत नसतात, हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आज मला सांगा की आज एका बाजूला अतुल बाबांसारखं उमद नेतृत्व आहे, प्रत्येक आडीनडीला सारखं झटत असतो, इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर। मगाशी त्यांनी संपूर्ण या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण किती कामं झाले याचा संपूर्ण हितंभूत त्यांनी संपूर्ण हिशोब दिला। आणि मग असं असताना जर उद्या आपण ज्यांना निवडून दिल्यानंतर तुम्ही विचार करा, या संपूर्ण या आपण म्हणतो ना की चेरी ब्लॉसमचं हे असतं ना बूट पॉलिश, तसं चकाचक हा संपूर्ण मतदारसंघ केल्याशिवाय राहणार नाही। एवढं चकाचक करून त्यातनं कोणी वेगळा अर्थ काढून नाही, चेरी ब्लॉसम म्हणले आणि म्हणजे बुटाची तशी उपमा नाही आहे, पण त्याचा मतीत अर्थ म्हणजे एवढं सुंदर हा मतदारसंघ ते करतील याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही। आणि परिवर्तन हे घडणार। परिवर्तन कधी घडतं? ज्या वेळेस आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाही, आणि पूर्ण न झाल्यामुळे ज्यावेळेस
ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले त्यांचा विश्वासाला तडा जातो, त्यांचा आपण विरस आपल्यामुळं त्यांचा विरस होतो, त्यावेळेस लोकंसुद्धा आता विचार करतात आणि मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण प्रत्येक या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तसं आजची ही विराट सभा आहे, मी तर म्हणतो ही आजची विराट सभा नाही तर आजची ही अतुल बाबांची विजय सभा म्हणली तरी काय हरकत नाही. आणि मग ज्यांच्या म्हणजे हा चव्हाण साहेबांचा किंवा काँग्रेसचा बालेकिल्ला, आज मला सांगा की गेले म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ जर आपण पाहिला तर काय अवस्था होती नव्हता. आणि त्यामुळं तिकडं आल्यानंतर सांगायचं आम्ही तिकडं कामं केले आणि तिकडं गेल्यानंतर सांगायचं आम्ही इथं कामं केले. लोक विश्वास ठेवायचे, त्या विश्वासाच्या जोरावरती विश्वासघात त्यांच्या काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वर्ष नाही एवढे वर्ष झाले. आज इथं जे ज्येष्ठ मंडळी बसलेत, माता भगिनी बसल्यात, त्याबरोबर तरुण आहेत. तुम्हाला मला सांगायचं आहे की आज जे ज्येष्ठ आहेत एका काळी त्या काळात ते तरुण होते, आपल्या जे वडीलधारी मंडळी आहेत. आज त्यावेळेस जर डेव्हलपमेंट झाली असती तर आज ते सुद्धा त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात त्यांनी स्वप्न बघितले होते, स्वप्न ते पूर्ण झाले नाही, विरस झाला. आणि मग काय, आज आपण आपल्या भावी पिढीसाठी आपण त्याचंच अनुकरण करणार आहोत का आपण चांगला उमदा उमेदवार निवडून देणार आहोत ज्याच्या माध्यमातून संपूर्ण तुमच्या कुटुंबातले जे काय तरुण मंडळी जे लहान जरी असले, उद्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा आणि या देशाचा जो भविष्य काळ आहे त्यांचा विचार आपण केला पाहिजे. बस झालं राजकारण, आजपर्यंत राजकारण झालं. यशवंत विचाराचं फक्त प्रत्येक सभेत सांगायचं, पण यशवंतराव चव्हाणांचे त्यावेळेसचे जे विचार होते ते एकही त्यांनी कधी कोणी अंमलात आणलं नाही. आणि म्हणून आपण पाहतो आज अनेक वर्षापासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला आता बालेकिल्ला राहिला नाही. परिवर्तन या संपूर्ण मतदारसंघात झालेलं आहे. केवळ इथंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात. किंवा मला आठवतं आहे की त्यावेळेस कृष्णा खोरेची जी योजना आहे वास्तविकरित्या ही काँग्रेसने राबवायला हवी होती, पण मात्र तसं त्यांनी केलं नाही. लोकांना दुर्लक्षित ठेवायचं, लोकांना आर्थिकदृष्ट्या त्यांची वाढ होऊन द्यायची नाही, म्हणजे मग त्यांचा फक्त राजकारणासाठी वापर करायचा. आणि ह्या ठिकाणी आवर्जून देवेंद्रजींना मला सांगावं असं वाटतं, म्हणजे किती किळसोनी प्रकार त्यावेळेस मला अजून आठवते. नुकतं कॉलेज संपून मी सातारला परतलो होतो आणि यांचे भाषणं ऐकायचं. भाषणं काय, आम्ही दगडाला शेंदूर जरी फासला आणि तिथं हे दिलं तर लोक मेंढरासारखी येऊन मतदान करतील. ही भाषा, ज्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिले, ज्या लोकांनी पाठबळ दिलं, अनेक वर्षापासून त्यांनी तुमचं पाठराखण केलं आणि त्यामुळं त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्याकडं ते उपमुख्यमंत्री असताना ही योजनेची मांडणी केली. आणि त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस असं काय लोकांचा सूर होता की त्या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार एकही खासदार नाही, पण मुंडे साहेबांचा मोठेपणा बघा किंवा भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो विचार संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्या विचारावरती आधारित चाललेला हा भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा आणि RPI आणि मित्रपक्ष असतील. त्यावेळेस त्यांनी विचार ते करू शकले असते, कशाला तिकडे एवढे फंड्स द्यायचे, कशाला हे करायचं. पण त्यांनी विचार काय केला, खरं आहे त्या ठिकाणच्या लोकांचं त्यांच्या वावरापर्यंत पाणी गेलं पाहिजे, त्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, आणि त्यांची आर्थिकदृष्ट्या उन्नती झाली पाहिजे. त्यावेळेस स्थापन केलेले जे प्रकल्प आहेत त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस चुकून महाविकास आघाडीचं सरकार चुकून म्हणण्यापेक्षा आपण विचार केला पाहिजे का म्हणून त्यावेळेस तुम्ही दिलं. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळे कामं ठप्प पडले आणि नंतर पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस संपूर्ण देवेंद्रजी आणि त्यांचे संपूर्ण सहकाऱ्यांनी संपूर्ण ज्या योजना आहेत त्या कार्यान्वित केल्या. आज प्रत्येक ठिकाणी
आता अशी परिस्थिती आहे की संपूर्ण हा जो परिसर आहे तो जिल्हा, संपूर्ण जिल्हा हा हिरवंगार सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. असा कुठला दुष्काळी भाग राहिलेला नाही. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की एकदा अतुल बाबांना तुम्ही संधी दिली आणि जे तुम्ही देणार आहात आणि ते दिल्यानंतर मला खात्री आहे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी कामं होतील. त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा होईल. त्यांचे आणि त्यांचे सर्व सहकार्याच्या माध्यमातून खूप हे सेवा करण्याची त्यांना संधी द्यावी एवढंच या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं. आणि पुन्हा एकदा एकंदरीत केंद्रात ज्यांचं सरकार असतं म्हणजे महायुतीचं सरकार, मोदीजींच्या आदरणीय मोदीजींच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सरकार आहे आणि बारकाईने जर विचार केला तर बारीक बारीक गोष्टी बारकावे म्हणजे काय, महिलांच्या बाबतीतचे धोरणं, त्यानंतर तरुणांच्या बाबतीत, वडीलधारी मंडळींच्या बाबतीतले धोरणं, याचा विचार ह्या अगोदर केलाच नाही कोणी. वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना कसं त्यांची प्रगती होईल ह्याच्या बाबतीतले धोरणं, म्हणजे जे आपण म्हणतो ना की संपूर्ण म्हणजे सगळं एक अष्टपैलू मोदींच्या रूपाने एक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन हे वाटचाल करत असताना मला नवल वाटतं एक स्वतः तर आपण काय करायचं नाही आणि मग ज्या वेळेस जेव्हा भाषणाला हे विरोधक उभे राहतात त्यांच्याकडं कुठलंही काम दाखवायला नसतं, मी हे केलं ते केलं, मग दोनच गोष्टी राहतात, दुसऱ्याला कमी लेखणं किंवा त्याच्यावर चिक्कलफेक करणं, त्यानंतर कुठंतरी भांडणं लावणं. ह्याला आपण बळी पडू नका. मला तर ह्या ठिकाणी परवा ते अमोल कोल्हेचं मला समजत नाही. पुसेसावळीला मला वाटतं धैर्यशील दादांच्या त्या तिथंच सभा होती आणि काय म्हणावं, महायुतीला लागली मताची कडकी आणि म्हणून त्यांनी आणली योजना बहीण लाडकी. अरे लाज वाटायला पाहिजे बोलताना. एक तर तुम्ही कधी विचार केला नाही. आज महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून जेव्हा बहिणींचा आणि मातांचा जेव्हा विचार केला जातो त्याची तुम्ही थट्टा करता आणि मग त्यांनी ते काय 5 त्यांनी जाहीरनामा केलं की 5 आम्ही पूर्ण करू. जे तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात ते तुम्ही महाविकास आघाडीने सांगितलं आहे ते ह्या अगोदर महायुतीने अगोदरच पूर्ण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपली सगळ्या ठिकाणी मी जातोय सभा बघितल्यानंतर इथं कडकी तर दिसत नाही, गर्दी दिसली मोठ्या प्रमाणात. आणि त्यांच्या सभेला जर गेलं तर खऱ्या अर्थाने कडकीसुद्धा एक छोटा शब्द होईल तर काय म्हणायचं मला माहीत नाही. पण ह्या लोकांकडून सावध राहावा. या 4 दिवस उरलेले आहेत. या 4 दिवसात जास्तीत जास्त लोकसंपर्काच्या माध्यमातून जबाबदारी तुमची आमची आपल्या सगळ्यांची आहे. जास्तीत जास्त मताधिक्याने अतुल बाबांना आपण निवडून द्या आणि जेणेकरून मगाशी सगळ्यांच्या मनात जे आहे की देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.